इथून आपण पाहताय अच्छा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गणेश मानकिवली या दोन टीम दरम्यान ही नेक्स्ट मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकलाय शिवसाई शेलू टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असतील आणि त्यानंतर 3 षटक हे रेग्युलर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील आणि ते षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय शिवसाई शेलू टीमकडनं. प्रशांत स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय पंकज बोले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रशांत भोईर. पहिलाच बॉल स्लॅश केलाय. इनफिल्डच्या वरून खेळलाय. डीप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय पंकज बोलेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चौकाराने केली आहे. एक बॉल आणि 4 धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय. सुरुवात झाली आहे जय गणेश मानकिवली टीमची. उकट लागली आहे. 2 फ्लाइंग स्लिपच्या मधून बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. बॉल मध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. पंकज भोले यांच्या बॅट मधून आपण पाहताय 8 धावा धाव फलक्यावरती आल्यात. प्रशांत यांच्यावरती खऱ्या अर्थानं थोडंसं आक्रमण केलं जातं. आक्रमण चढवलं जातं. इथून आपण पाहताय एज लागल्यानंतर तो लॉंग स्टॉपला चौकार आलाय. हो इथून देखील आपण पाहताय स्लॅश केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. चौकाराचे हॅट्रिक कंप्लीट करत असताना पंकज भोले आपल्याला पाहायला मिळतात. डीजे हो इथे फटका चांगला आहे. मिड ऑफला क्लिअर केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौथ्या बॉलवरती चौथा चौकार इथून पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जय गणेश मानकिवली टीम कडनं यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल खऱ्या अर्थानं शिवसाई शेलू टीमला. एक मोठ्या टीम समोर तुम्ही इथे फाईट करताय. अशा वेळी तुम्हाला तुमच्या भातातील एक चांगले बॉल इथे डिलिव्हर करावे लागतील. त्याच नंतर तुम्ही विपक्ष टीमला त्या धावसंख्येपर्यंत थांबवू शकता. हो इथे देखील कट केलाय. यावेळी थर्डमॅनच्या वरून काढल्या बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय. हो प्रोटेक्शन लावण्यात आलंय. तोपर्यंत 2 धावा.
2 धावा इथून कंप्लीट होतील. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. अगदी जर पाहायला गेलं तर 6च्या 6 बॉल खेळलाय पंकज भोले आणि त्यांनी 6 बॉलमध्ये धावा धावफलकावरती लावल्या तर तब्बल 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून आपण पाहायला गेलं तर जाबा चषक 2025 पर्व दुसरं आपण पाहताय आणि पर्व दुसऱ्यातील आजचा 5वी रात्र आणि या 5व्या रात्रीमध्ये शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली या दोन टीम दरम्यान खऱ्या अर्थाने ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. दरम्यान साईद शेख यांचं आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत सर आपलं. त्यांच्या कन्यासह ते पुनश्च एकदा आजच्या रात्रीमध्ये जॉईन झालेत. पहिल्या रात्रीपासून आज 5वी रात्र आहे आणि साईद शेख खऱ्या अर्थानं आपण पाहताय या 5ही रात्री आपल्या कन्याला घेऊन आपल्या मुलीला घेऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. परंतु येण्या अगोदर पहिले खाऊ गल्ली आणि त्याच्यानंतर व्यासपीठ असंच त्यांचं समीकरण आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज गबरे निहाल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेला सुरुवात होईल आणि निहाल गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 10 परिधान करून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. समोर आपण पाहता आता साईक रोटेशन खऱ्या अर्थानं प्रशांत भोईर ऑन साईक आहेत. हो मलिंगा साईलनं बॉल अगदी समोरच्या दिशेनं लॉप केलाय. बरोबर लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून बॉल निघून चाललाय. सीमा पार प्रशांत भोईर यांच्या बॅटमधून आलाय चौकार. बॉल नेहाल यांचा. हो चांगला बॉल यावेळी चांगला बॉल परंतु पंच संदीप गायकवाड सर सांगतात की इट्स अ वाईट बॉल आहे. ज्या अँगलनं टाकला होता त्याच अँगलनं बाहेर निघालाय आणि इथून मात्र हा वाईट बॉल येतोय. वाईटच्या साह्यानं एक्स्ट्राची धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 23 वरती. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. हो चांगला बॉल परंतु पुनश्च एकदा वाईडच आहे. बॅक टू बॅक पोहोचले ते अगदी 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तर चांगलीच झाली आहे प्रशांत भोईर आणि पंकज बोले यांच्याकडून. एका ओव्हरमध्ये 18. हो स्विच इटच करायचा होता परंतु आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक तिसरा व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे डॉट बॉल फेकायचे जिथे फलंदाजांना थांबवायचंय जिथे व्हेरिएशन आणायची आहे जिथे विकेटसाठी जायचं विकेट टेकिंग गोलंदाजी करायची आहे तिथं नेमकं गोलंदाज अगदी आपण पाहताय व्हाईट बॉल फेकतायत आणि मग त्या व्हाईट बॉलनं आणखीन धावा ज्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मान्यवर पाहताय आपण या स्पर्धेतून रजा घेताना. धावसंख्या 25. तीन बॅक टू बॅक व्हाईट बॉल टाकलेत नेहाल या गोलंदाजानं सेकंड पॉवर प्ले मध्ये.
एकच बॉल झालाय. एक बॉल मध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज निहाल यांनी. मलिंगा स्टाईल आहे, परंतु ती व्हेरिएशन, तो अचूकता, ते टप्पा, या गोष्टींवरती नियंत्रण आणावं लागेल. हो, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. वाईट +1. आणखीन आपण पाहता या ठिकाणी धावफलकामध्ये ऍड होतील आणि धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 27 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेशन झालंय. पुन्हा एकदा पंकज भोले ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. एक बॉल टाकला होता त्याच्यावरती चौकाराला, त्यानंतर सलग चौथा व्हाईट बॉल. हो, फटका इथे फसलाय. मिस टायमिंग आहे. ओ, कॅच ड्रॉप. जिथे संधी निर्माण केली होती, 4 व्हाईट बॉल टाकावे लागले होते एक विकेट मिळवण्यासाठी, आणि तो संधी उपलब्ध झाल्यानंतर तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं चुकीच केली आहे आणि कॅच ड्रॉप केली. आणि कॅच ड्रॉप केल्यानंतर एक धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28. 28 धावा धावफलकावरती आल्यात. हो, इथे स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, आणि इथून देखील आपण पाहताय पंकज भोईर यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळेल. हो, सॉरी. इथून आपण पाहता स्विच हिट करायचा होता. पंच इथे सांगतात हा डॉट बॉल आलाय. एक षटक कंप्लीट करण्यासाठी आतापर्यंत 8 बॉल फेकावे लागलेत. हो, फटका इथे चांगला आहे. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार आलाय. फलंदाज षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अगदी आपण पाहताय 34 वरती. 34. 34 सॉरी 38 धावा धावफलकावरती, आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केला. डीप मध्ये बॉल निघालाय, आणि तोपर्यंत आपण पाहताय एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 39. हो, नितेश सर, या जरा. अहो, तिथं पण बसायचं, इथं पण बसायचं. हे बघा चॅटिंग. हो सर.
2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता सचिन आलेत. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर सचिन यांना मात्र गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. आता इथून सचिन यांच्यावरती संपूर्ण आता जबाबदारी असेल या तिसऱ्या षटकाची, कारण की 2 षटकांमध्ये तब्बल 39 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग होईल. हो, सचिनचा पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहताय या चौकाराच्या साह्यानं. प्रत्येक गोलंदाजाला खऱ्या अर्थानं चौकाराचा मार जरूर खावा लागलाय आणि या प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर पहिला बॉल हा खऱ्या अर्थानं सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येक षटकाच्या पहिल्या बॉलवरती तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नितेश सर पुन्हा एकदा जॉईन झाले. तो शॉट सरळ जाईल अगदी सीमारेषेपर्यंत पकडला. एकच धाबेतून आली आहे. म्हणजे 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. श्री गणेश मानकिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवसाई शेलू या 2 टीम दरम्यान आपण मॅच पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर जी फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंग घेतल्यानंतर धावसंख्येचा अगदी आपण पाहताय इथे डोंगरच रस्ती आहे. श्री गणेश मानकिवली टीम सलामीची जोड साकली अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळते. ओ लोअर फुल टॉस हे आमंत्रणच होतं. ओ परंतु कॅच पकडलाय. वेल कॅच, वेल जज. फलंदाज बाद होईल. आपण पाहताय पंकज भोले चांगली बॅटिंग करत होते पंकज. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 4 चौकार लगावले होते. त्यानंतर आपण पाहताय 7 बॉलमध्ये 19 धावसंख्यावरती ते खेळत होते आणि मात्र बाद झाले. धावसंख्या एकंदरीत 44 आहे. सचिनला तो पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. 3 गोलंदाजांचा वापर केला. पहिला प्रशांत, त्यानंतर मात्र नेहाल आणि त्याच्यानंतर सचिन. पहिल्या बॉलवरती तिघांनाही चौकार आला, परंतु सेकंड बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर मात्र ती पंकज यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या आपल्याला धावफलकावरती इथून पाहायला मिळते ती 44. 44 धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. राज गडगे, नवीन फलंदाज राज गडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शादाबाई बसू द्या त्यांना. चांगला बॉल इथून आपण पाहताय. पुश करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग करतायत सचिन. एक ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर हा कॉन्फिडन्स घेऊन खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना आपण पाहताय आणि आणखीन एक डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. म्हणजे एकंदरीत 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. ओ इथे अगदी आपण पाहताय उंच हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत, पकडले कॅच. आणखीन एक विकेट. राज गडगे आल्या पावली माघारी फिरतायत. सचिन यांनी त्यांना पाठवलंय परत. 5 बॉल आतापर्यंत टाकले सचिन यांनी. 5 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट, 2 धक्के दिलेत श्री गणेश मानकिवली टीमला. जिथे विकेट्सच येत नव्हत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती 44 धावसंख्येची, तिला ब्रेक केली आणि आता मात्र इथून पाहताय राज गडगे यांना देखील परत पाठवले. आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती हेमंत मराडे बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. परंतु अजूनही नॉर्थ साईड एंडवरती आपण पाहताय प्रशांत भोईर आपल्याला पाहायला मिळतात. ओ फटका चांगला गॅप शोधली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे गॅप भेदत असताना हा चौकार.
आज पाहायला मिळालेत. दिवसभर SPL खेळून म्हणजे शेलू प्रीमियर लीग खेळून आता मात्र इथे आपण खेळ करताना पाहायला मिळते. धावसंख्या इथून आता मात्र थांबली जाते 48 वरती. साहिलनं मात्र हा डॉट बॉल फेकलाय आणि तो देखील आपण जर पाहायला गेला ना तर प्रशांत भोगीरच्या विरोधामध्ये. हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. तिचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असतं 1,00,000 रुपये. इथे बॉल उंच हवेमध्ये मिस टायमिंग. ओ फिल्डर आलेच नाही. 4 फिल्डर एकत्र आले होते परंतु कोणही कॅचसाठी गेला नाही. प्रत्येकाला वाटलं की तो घेईल तो घेईल तो घेईल आणि तिथून मात्र तो कॅच ड्रॉप. सिंगल धाव इथून पाहायला मिळते. सिंगलच्या साह्यानं डबल धाबा 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या साह्यानं 51 धाबा अर्धशतक कंप्लीट झालाय. ते बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश मानकिवली टीमचं स्टार्टच चांगला होता. आपण पाहताय दोनही बॅटरमध्ये जी पार्टनरशिप बिल्डअप झाली होती. हो इथून देखील चेंडू चांगला आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय. डीपमध्ये बॉल चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगली फिडिंग तेवढीच ॲक्युरेट फेकी. तिथून देखील एक सिंगल. 52 52 धाबा धाव फलक्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताना वेगानं धावा आल्या म्हणजे तब्बल 40 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9च आल्या आणि 2 विकेट्स आल्या आणि ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉलमध्ये 4 धावा आल्या. हो इथे फटका चांगला आहे. फिल्डर आहे जज करतायत परंतु त्यांच्या बरोबर हातामध्ये बॉल जम्प करत बॉलला कॅरी केलं आणि इथून मात्र विकेट्स पाहायला मिळतीये. हेमंतला इथून मात्र परतावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कुमार नवले बॅटिंगसाठी दाखल झालेत. साहिल देखील चांगली बॉलिंग करतात. आतापर्यंत साहिलनं 4 बॉल टाकलेत. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. त्यांनी देखील एक विकेट मिळवली आहे. आता कुमार नवले 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आले श्री गणेश मानकिवली टीमकडनं. ओ साहिलचा हा बॉल लाऊड अपील पंचांकडे आपण पाहता आणि यस फलंदाज येथे बाद आहे ते मात्र त्यांना स्वतःनं घोषित केलंय. खेळाडूवृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली आणि फलंदाजाने क्रीज सोडली आहे म्हणजे अर्थातच दुसरी विकेट इथून आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. साहिलनं 2 विकेट्स मिळवल्यात आणि धाबा आतापर्यंत 4च खर्च केल्यात म्हणजे एकंदरीत 5 बॉल टाकून त्यांना त्या 4 डीजे
संख्या जाऊन पोहोचले ती 53. 53 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून आपण पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे. आपण पाहता इथून आणि धावसंख्या जाऊन पोहोचलंय ते 53 वरती. 4 ओव्हरमध्ये 53. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहता 40 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 14 धावा आल्यात. डीप काऊ कॉर्नरमध्ये बॉल चाललाय तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि आता खऱ्या अर्थानं शिवसाई शेलू टीम ट्रॅकवरती आले आणि त्यांचे गोलंदाज चांगली कामगिरी करतात. तोच आहे ना पहिला बॅट्समन प्रशांत भोईर. माज बॉल घेऊन या. सोडून दिलाय बॉल आणि व्हाईट बॉल देखील पंचांनी इथे घोषित. धावसंख्या धावफलकावरती 55. 55 धावा धावफलकावरती. सचिनचं हे षटक. सेकंड स्पेल पुन्हा एकदा सचिन यांच्याकडे दिलंय आणि तिथून मात्र सचिन चांगलीच गोलंदाजी करतायत. पहिले 2 षटक वगळता उर्वरित 3 षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी झाली. इथून देखील आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज प्रशांत बैकर यांना मात्र परत जावं लागतंय. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेके वाईड आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीटच होतील आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 57 वरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवले आहे ते प्रशांत भोईरनं. 11 बॉलमध्ये 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत प्रशांत भोईर. सलामीसाठी गेले होते ना अद्यापर्यंत आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये ते बॅटिंग करतायत. चांगली बॅटिंग करतायत प्रशांत भोईर. संयम आहे त्यांच्याकडे. ओ इथे फटका चांगला केलाय. बॉल सरळ निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार चौकार.
हो, चांगला बॉल पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. पंच इथून मात्र सांगतायत लेग बायचे एक सिंगल धाव आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र किती 62 आणि टार्गेट असेल ते मात्र 63 या धावसंख्येचं. जे टार्गेट अगोदरच्या मार्चमध्ये होतं तेच टार्गेट या मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 63 या धावसंख्येचं. 30 बॉल आणि 63 धावसंख्येची आवश्यकता आहे शिवसाई शेलो टीमला श्री गणेश मानकिवली टीमच्या अगेन्स्ट. हॅलो. चला यापुढील होणारा सामना मर्याई जांभिवली त्यांच्या विपक्षात टीम बीड. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघांनी यायचं आहे. एक इनिंग इथे संपलेली आहे. स्पर्धेचा नियम आहे की इनिंग संपायच्या आधी यायचं आहे, परंतु आपण लेट झालात तरी चालेल. कृपया लवकर लवकर यायचं आहे. सन्माननीय आबाईजी खारीक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहता आज जर का शिवशाही सेलू टीम इथे क्वालिफाय होते
तर मात्र सगळ्या टीमला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि कॅश प्राइज तुमच्या 12व्या प्रतिनिधीकडे जमा झालंय अभयजी खारीक यांच्याकडनं. ही मॅच जिंकल्यावरच 5,000 आहेत, क्वालिफाय नाही. ही मॅच जिंकायची आहे आणि तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाऊया आपण. स्वराज्य 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये मरियाई जांभिवली ब. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून इन ॲक्शन पाहायला मिळेल. आणखीन एक जबरदस्त मॅच एकीकडे तुम्ही पाहणार आहात स्वराज्य 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये मरियाई जांभिवली ब. ट्रेंडिंगच आहे ब म्हटल्यानंतर आणि आता मात्र मरियाई जांभिवली ब आणि स्वराज्य 11 बीड टीमचा कॉल आहे. टेल इज अ कॉल. इट्स अ टेल. काय डिसिजन असेल सांगू नका, लगेच सांगा. चला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय स्वराज्य 11 बीड टीमनं आणि आता मात्र त्यांचा डिसिजन अगदी थोडासा पेंडिंग आहे, परंतु लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि चालू मॅचकडे आपण जाणार आहोत जिथे आपण पाहताय 63चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे शिवसाई 11 शेलू टीम. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहताय कुमार पाटील आणि त्याच्या जोडीनं आपण पाहताय सॅकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळेल भावेश. ओके, स्वराज 11 बीड टीमनं फिल्डिंग घेतली आहे. मरियाई जांभिवली ब टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे, त्यासाठी आपण तशी रणनीती आखा. थोडेसे दोन्ही टीम प्लॅनिंग करा, थोडंसं वॉर्मअप करा, शरीर थोडंसं गरम करा, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. आणि बरोबर 11:44 इथून हा पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. पंकज ओ पहिलाच बॉल 22च्या बॅट मधून बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. उद्याच्या लॉट्स मध्ये बरोबर इथे 6:15 वाजता ज्या दोन टीमला रिपोर्टिंग करायची आहे ती क्वालिफाय मॅच आपण खेळवणार आहोत. आणि दामोते प्रथमेश 11 दामोते आणि अष्टविनायक बेकरे दोन्ही टीमला उद्या बरोबर इथे 6:15 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 6:30 वाजता पहिला बॉल पडणार आहे. क्वालिफायची मॅच असेल. पहिली क्वालिफाय आज संपन्न झाली. सेकंड क्वालिफाय टॉप 3 मध्ये जाण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला संघ श्रीजा 11 कर्जत वरई. आणि आता उद्या
हो चांगला बॉल इथे अगदी आपण पाहताय बॉल बरोबर शरीरावरतीच लागलाय. पंचांकडे अपील करण्यात आली परंतु पंच अगदी तटस्थ आहेत त्या ठिकाणी सांगतायत की बरोबर बॉल शरीरावरतीच लागलाय आणि तिथून मात्र धाव मात्र मिळणार नाहीये. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 वरती. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. 9 धावा धाव फलकावरती. पंकज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. समोर भावेश. हो लेट कट खेळायचा होता. टायमिंग साधता आलं नाहीये. बॅट बॉलचं कनेक्शनच झालं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल खेळाल तेवढा प्रेशर तुमच्यावरती असेल आणि संघ देखील तिथून अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळेल. तुम्हाला डॉट बॉल आहेत ना ते खऱ्या अर्थानं धावांमध्ये परिवर्तित करावे लागतील. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल देखील तुमच्या टीमसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला डॉट बॉल कमीच खेळावे लागतील कारण की टार्गेटच 63 धावसंख्येचं म्हणजे 30 बॉलमध्ये 63 धावा या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तसं मोठं आव्हान आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला जायचं आहे. त्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 6च्या 6 बॉल खेळलाय भावेश आणि त्याने मात्र धावा धाव फलकावरती इथून बनवल्यात. बॅटच्या साह्यानं त्या 8 आणि 1 खऱ्या अर्थानं तो वाईट आला होता आणि त्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अगदी आपण पाहताय ते म्हणजे 9 येत्या 8 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये याच मैदानावरती उपतालुका प्रमुख चषक 2026 नव्या पर्वाचा नवा हंगाम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. याच मैदानावरती कर्जत तालुक्यामधील 3री रणजी स्पर्धा आपल्याला येणाऱ्या 8 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 पर्यंत पाहायला मिळेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांक असेल 50,000. तृतीय क्रमांक 25. चतुर्थ क्रमांक 25 आणि 5वे क्रमांक देखील 25 आणि या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल ती 14,000 रुपये आणि या स्पर्धेचं आकर्षण असेल ती मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी बाईक. आणि त्यानंतर जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये संपर्क साधायचा असेल या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही राजेंद्र भोईर, खुरम नजे, संदीप गायकवाड, नितेश तरे, आबिद खोत आणि त्यानंतर फरान नजे, बबलू नजे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही संपर्क साधल्यानंतर तुम्हाला लगेच प्रवेश मिळेल. परंतु प्रवेश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं नाव निश्चित करण्यासाठी ते ॲडव्हान्स त्या ठिकाणी जमा कराल. ॲडव्हान्स 3,000 रुपये आल्याशिवाय प्रवेश निश्चित केला जाणार नाही. तुम्ही नावं भरपूर दिलीत आजपर्यंत. या सगळ्यांकडे नावं जर आपण दिली सगळी गोळा केली तर 70+ नावं आहेत. परंतु ज्या पहिले 48 टीमचा ॲडव्हान्स येईल त्यांनाच आपण संधी देणार आहोत. ऑन साईडला कुमार पाटीलचा वार, कडाडा प्रहार, बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता कशा पद्धतीनं कुमार पाटीलनं फटका एक्झिक्यूट केला. बरोबर अगदी आपण पाहताय ट्रान्स बनवला, बॉलपर्यंत पोहोचले, त्यानंतर मात्र एका पायावरती तो वेट बॅलन्स केला आणि ऑन साईडला फटका खेचला. आणि ही शिवसाई शेलो टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. त्या टीमची एंट्री देखील फिक्स झाली आहे येणाऱ्या 8 जानेवारी ते 13 जानेवारी उपतालुका प्रमुख चषक 2026 मध्ये. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती येईल. एक्स्ट्राच्या धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते 16 वरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय कुमार पाटील आणि भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. अशीच सुरुवात अशीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्याच वेळी तुम्ही 63 धावसंख्येचा पाठलाग करू शकाल. हो यावेळी सेन्सेबल क्रिकेट, शांत क्रिकेट. एक सिंगलच घेतली आहे आणि सिंगल घेतल्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन उभा राहिला आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वरती. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करतीये शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहताय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल.
स्वराज्य 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मरियाई जांभेली गपनाला आवड. हो इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढल्या डीप मध्ये बॉल चाललाय फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या आलेत बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावलाय कुमार पाटील वेगानं धावलाय धाव कंप्लीटच करायची आहे धावा बनवायचे हा उद्देश त्याच्या मनामध्ये आणि कुमार पाटील म्हटल्यानंतर चोरट्या धावा घेण्यामध्ये माहीर आहे. सिंगलला डबलमध्ये तो अगदी जलद गतीने कंप्लीट करत असतो तो मोमेंटच पाहत असतो. फिल्डर करणे ज्यावेळी बॉल सुटेल ना त्याच वेळी मात्र ती दुसरी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि तिथून तो धावा अगदी बनवतच असतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती 19 धावा धावफलकावरती राज गोलंदाजी मार्क वरती. हो इथून बॉलला सोडून दिलाय पंच संदीप गायकवाड सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून देखील पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 टार्गेट आहे ते 63चं त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 20 पर्यंत जाऊन पोहोचली आहे शिवसाई शेलू टीम. बॉल समाप्त झाले त्या षटकातील ते म्हणजे 4. ऑन साईडला खेचून मारलाय परंतु एलिव्हेशन मिळालंच नाहीये उंची जास्त लांबी कमी दूरवरून खेचला होता. आली आहे विकेट पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट येते शिवसाई शेलू टीमची. फलंदाजीतून माघारी परततील भावेश. सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आले. ज्यावेळी टीम संकटामध्ये होती कुणाल सर त्यावेळी सचिन जाधव गोलंदाजीसाठी आले होते आणि तो सचिन जाधवनं पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. सचिन जाधवनं ती पार्टनरशिप तोडली होती. सचिन जाधवनं त्या धावा थांबवल्या होत्या. तेच सचिन जाधव आता बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि आता संघाला धावांची गरज असताना सचिन जाधव पुन्हा एकदा टीमसाठी उभे राहतील का. राजचा पुढचा बॉल हो फटका चांगला आहे हेलिकॉप्टरच उडवलाय फिल्डर आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये पकडलाय बॉल मिळेल फक्त सिंगलच. सिंगलने षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शिवसाई शेलू संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 21 वरती. 1 बाद 21 18 बॉल आणि 42 धावसंख्येची गरज आहे. MTC लाईव्ह आपण पाहताय गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी. तुम्हाला जर का MTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय जर तुम्हाला सगळ्या प्रकारचे इव्हेंट जर कव्हर करायचे असेल मग तुमच्या मॅचेस असो बैलगाडा शर्यत असो हल्दी असो बर्थडे असो लग्न असो या सगळ्या गोष्टींसाठी आपण MTC लाईव्हच्या माध्यमातून संपर्क साधा. अक्षय म्हात्रे या वाहिनीचे फाउंडर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते MTC लाईव्हची. आपण पाहताय कुणाल म्हात्रे सर जे ऑपरेटर आहेत बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात. आत्ताच TDPL ठाणे डोंबिवली प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय आणि MTC लाईव्ह
हो, बाहेर निघालाय बॉल, बाहेर निघालाय, त्याच अँगलनं बाहेर निघालाय, लेफ्ट केल्या बॉलला सोडून दिलाय सचिन जाधव यांनी आणि इथून मात्र एक सिंगल धाव वाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. तो अँगल क्रिएट करण्याचं काम इथून प्रशांत करतायत, परंतु तो अँगल मिळत नाहीये. अगदी आपण पाहताय सिंगल वाईट आहे, त्याच्यामुळं शफल जरी फलंदाज झाले तरी जास्त काही फरक पडणार नाहीये. हो, ऑन साईडला फटका दमदार आहे, परंतु उंचीच जास्त गाठली आहे, लांबी कमी, सरळ हातामध्येच दिलाय. होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. थांबा, आपण पाहताय तांडेल मंडप डेकोरेटर्स ज्यांच्या माध्यमातून कर्जत विभागामध्ये जेवढ्या रजनी स्पर्धा होतात ना, तिथे आपल्याला तांडेल मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळतंय. बघा, उत्तम दर्जाचं लाईट्स, म्हणजे तुम्हाला मैदानामध्ये तुम्ही पाहताय फिल्डिंग करताना कोणताही त्रास होणार नाही, बॅटिंग करताना कोणताही त्रास होणार नाही, इतकीच चांगली खऱ्या अर्थानं क्वालिटी देत आहेत ते लाईटची देखील. आणि त्यानंतर डीजे देखील त्यांचा पाहताय गुड खऱ्या अर्थानं क्वालिटी त्यांची पाहायला मिळते. वाईट्स साऊंड क्वालिटी आणि त्यांचा साऊंडची क्लॅरिटी एकदम दर्जेदार आहे. त्यांचं स्टेज तुम्ही पाहू शकता, जसं तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं ते डेकोरेशन करत असतात. आणि जर तुम्हाला देखील अशाच रजनी स्पर्धा आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये जर का भरवायच्या असतील तर नक्की तुम्ही तांडेल मंडप डेकोरेटर्सला भेट द्या. आणि तुमच्या सेवेसाठी तांडेल मंडप डेकोरेटर्स सदैव अगदी मॅचकडे जाऊया, जिथे 22 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती आलंय. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती आहे. एक बॉल आतापर्यंत प्रशांतने फेकलाय, एक बॉलमध्ये एक धाव आली आहे, तो वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि त्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती ती विकेट आली होती. खरं आता सचिन जाधव यांचे आता अक्षय आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती, परंतु सॅकिंग एंडवरती ते पाहायला मिळतील. हो, चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत यांचा आउटसाइड ऑस्ट्रम, अगदी आपण पाहायला गेलं तर बरोबर व्हाईट लाईन पकडून आता गोलंदाजी केली जाते. माहिती आहे फलंदाजाचा ट्रान्सच नाहीये, अगदी जाग्यावरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी मात्र त्यांच्यापासून थोडेसे दूर जर का ठेवले तर रिझल्ट चांगला मिळेल. आणि तसंच काम आता प्रशांत मैदानाच्या आतमध्ये करतायत अक्षय यांच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल फेकून. आणखीन एक चांगला बॉल, यावेळी कमी गतीने टाकलाय, फिंगर थोडेसे रोल केले होते आणि इथे फिल्डरनं चुकी केली, बॉल सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. हा लक खऱ्या अर्थानं ओपन झालेत की काय शिवसाई टीमचे, कारण की लकचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बोनसच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार, फिल्डरने केलेली ती चुकी. नेक्स्ट बॉल प्रशांत यांचा. हो, इथे देखील ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. कुमार पाटील धावलाय, त्याला स्ट्राईक हवी आहे, तो स्ट्राईकवरती आता उभा राहील. 4 बॉल समाप्त झालेत आणि 27 धावा धावफलकावरती आल्यात. 63चा पाठलाग करायचं म्हणजे तशी सुरुवात होणं गरजेचं आहे, तसे फटके येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे श्री गणेश मानकिवली टीमनं, अगदी आपण पाहतोय विस्फोटक अंदाजामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 धावा मारल्या होत्या. तशी सुरुवात तुम्हाला करावी लागेल आणि तशी सुरुवात जर का झाली, तशा धावा जर का आल्या, भरघोस धावा जर का आल्या तर मात्र ही धावसंख्या तुम्हाला चेस होताना जरूर पाहायला मिळेल. इथे इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न होता कुमार पाटील यांचा, परंतु बॉल पासून थोडेसे दूर राहिले आणि इथून मात्र आपण पाहताय हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेत प्रशांत यांच्या षटकामधील, धावसंख्या 27 आहे. या षटकामध्ये धावा झाल्या नाही, या षटकामध्ये धावांना खऱ्या अर्थानं ब्रेकच लागलाय.
इथे देखील सिंगलच जाव पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते 28. तिसरं षटक इथून समाप्त झालंय आणि 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 28. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 10 आणि 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. आता मात्र 27 धावसंख्याचं इक्वेशन आलं. 10 बॉलमध्ये 27 धावा. कुमार पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो जिद्द सोडत नाहीये. त्याच्याकडे ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे आणि तो मास लवकर सोडणार नाही. कारण की अगदी आपण पाहताय टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीने तो नेहमीच खेळ करत आला आणि तो आता मात्र ते प्रयत्न करतोय. 10 मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता. आणि कुमार पाटील यांनी चौकार हॅट्रिक जर का कंप्लीट केली तर कडावचे त्यांचे फ्रेंड त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
संजय दादा या ठिकाणी आपण पाहताय त्यांचं सहर्ष स्वागत. दादा या तुमचं सहर्ष स्वागत. हो इथे फटका चांगला केला, वॅकंड एरिया शोधली आहे, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, डीप मधनं वेगानं आलेत, बॉलला आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या, चित्याच्या चपलाईनं धावलेत. काय धावलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय. अगदी जर पाहायला गेल्यानंतर डीप मिड विकेट मध्ये उभा होता आणि तिथून अगदी लॉंग लेग पर्यंत धावत आला आणि बॉलला मात्र त्याने आतमध्ये ढकललं. टीमसाठी 2 धावा त्यानं नक्कीच वाचवल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38. येणारे बॉल शिल्लक असेल आता इथून 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 25. 9 बॉल आणि 25 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शिवसाई शेलू टीमला. हो फटका इथून देखील चांगला केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तो कॅच ड्रॉप. संधी मिळाली आहे कुमार पाटीलला. इथून आपण पाहताय फिल्डरनं त्या ठिकाणी चुकी केली आहे. जशी कॅच ड्रॉप झाली तसं लगेच हात डोक्यावरती गेलेत, कारण की काय केलंय मी हा प्रश्न त्यांना देखील पडलाय. एक सिंगल धावाली, सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. 38 39 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 8 आणि धावा इथून बनवायच्या आहेत. ओ फटका चांगलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर केलाय, ठोकलाय. अक्षय यांच्या बाट मधून षटकार. षटकार आला आणि संजय दादा यांचा डान्स पाहायला मिळाला. अजून एक आला ना तर जल्लोष. आणि त्यांची सिटी जर तुम्हाला ऐकायची असेल, बघा मैदानाच्या बाहेर कोणीतरी शेकोटी केली आहे, ती पूर्णपणे भिजवा मित्रांनो प्लीज, नाहीतर मग इथं खेळणं मुश्किल होईल. कारण की पहा तुमच्या शेकोटीमुळे मैदानाच्या आतमध्ये तो फॉग जमा होतोय. हो चांगला बॉल. षटकार हॅट्रिक साठी शिवाजी खारीक यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सतीश खारीक यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिवसाई शेलू टीम साठी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते म्हणजे आपण पाहताय 6 आणि धावा बनवायचे ते 18. 6 बॉल मध्ये 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज असताना रेहानने मारलेले ते 3 षटकार सगळ्यांच्या लक्षामध्ये. या मैदानावरती काही अशक्य नाहीये. हसमुख रियान यांनी मारलेले ते 3 षटकार आणि खऱ्या अर्थानं त्याचा बर्थडे देखील होता. तो बर्थडे त्याने त्या षटकारानं सेलिब्रेट केला. आणि कुमार जर का इथे उभा राहिला ना तर त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो ही मॅच फिनिश करू शकतो. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाज कोण येईल श्री गणेश मानकिवली टीम कडनं हे देखील आपल्याला पाहावं लागेल. 6 बॉल मध्ये धाव संख्येचा बचाव करायचा आहे तो 18. 3 विकेट जर का आले ना तरी मॅच फिनिश देखील होईल. 3 विकेट येणं गरजेचं आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये हा कारनामा झालाय, त्याच्यामुळं हे बोलणं देखील कठीण राहील की या 18 धावा 6 बॉल मध्ये होतील की नाही. परंतु कित्येकदा झालं या मैदानावरती, प्रत्येक धावसंख्या चेस होताना पाहायला मिळाली. आणि कमीत कमी ज्यावेळी दादा या साईडला या, सचिन दादा या साईडला या. ओ फटका चांगलाय, कुमार पाटीलच्या बॅट मधून बॉल सरळ चाललाय, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय कुमार पाटील. हा मच निडेड षटकार.
6 मध्ये 18 बनवायच्या होत्या, पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. आता इथून आपण पाहते 5 मध्ये बनवायच्या आहेत त्या 12. 5 मध्ये 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे शिवसाई शेलू टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी झालेत. ओ फुलटॉस बॉल, आमंत्रणच दिलंय, बॉल सरळ चाललाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 आणि पंचांनी इथे खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. राजेश भोईर सर आहेत, फिरोज सर आहेत ना विमर साठी सर, फिरोज सर आहेत टेक्निकल रूम मध्ये, चेक करतील हा फुलटॉस आहे की विमर आहे या गोष्टींची आता चाचपणी केली जाते. ज्यावेळी शॉट त्या ठिकाणी खेळला आहे कुमार पाटीलनं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फुलटॉसच बॉल आहे आणि त्याच्यावरती षटकार. अफजल टिवाले सरांचा कौतुक करायला हवं, कारण की त्यांनी बरोबर हा निर्णय खऱ्या अर्थानं पाहितला होता. ज्यावेळी कुमार पाटीलने अफजल टिवाले सरांकडे पाहितलं त्यावेळी अफजल टिवाले सरांनी सांगितलं की सर हा फुलटॉस बॉल आहे. अफजल टिवाले तुमच्यासाठी खुशखबरी आहे, कारण की अफजल टिवाले यांच्या नावाची एक रजनी स्पर्धा खुरमभाई नजे यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. आणि काल अफजल टिवाले देखील म्हणाले होते की घराच्या पाठीमागे जे आहे ते सगळे देईल आणि एक नाईट मॅच अशी करेल की माझं नावच व्हायला पाहिजे. आणि 25,000चं कॅश प्राइज लावणारा अफजल टिवाले. 4 मध्ये 6 समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, फटका तर चांगला आहे, सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, हो दुसरी धाव इथून घेताना फलंदाज सर बाद झालाय, परंतु नक्की कोणता फलंदाज बाद आहे हे आता इथून ऑफिशियल त्या ठिकाणी सांगतील. आणि फलंदाज अक्षय इथून मात्र बाद होतील. 4 मध्ये 6 बनवायच्या होत्या, या बॉलवरती सिंगलच आली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा कुमार पाटीलनं स्वतःकडे ठेवली आहे. आता 3 मध्ये बनवायचे त्या 5 आणि त्या 5 देखील कंपल्सरीज बनवाव्या लागतील. 3 बॉल आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक 3 बॉल आहेत, 5 धावसंख्येची गरज. मित्रांनो प्लीज बघा, तुम्ही मैदानामध्ये एकदा पाहू शकता की किती धूर जमा झालाय, किती फॉग जमा झालाय आणि तो धूर आहे ना तो पूर्णपणे हॉलिजन वरती फिरत राहतो आणि मग त्या ठिकाणी जर का एखादा बॉल गेला ना तर त्या क्षेत्ररक्षकाला कठीण जाईल तो बॉल जज करायला. त्याच्यामुळे प्लीज आपण सगळ्यांनी सहकार्य करा. थंडी तुम्हाला देखील वाजते, थंडी आम्हाला देखील वाजते आणि खेळाडूंना त्याच्यापेक्षा वाटते, कारण की ज्यावेळी त्यांच्याकडे बॉल येतो ना त्यावेळी ती त्यांची खऱ्या अर्थानं ते टेन्शन त्यांच्याकडचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे आता प्लीज आपल्याला रिक्वेस्ट केली जाते की आपण शेकोटी पेटवू नका. येणारे बॉल शिल्लक असतील ते 3 धाबा बनवायचे, त्या 5 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे या धाबा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय साहिल राठोड ना साहिल शेट्टे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 5. हो कुमार पाटीलचा हा फटका 440 होल्डचा झटकाच दिलाय श्री गणेश मानकिवली टीमला. मॅच जिंकले ती शिवसाई शेलू टीमनं आणि तो कॅच सोडला होता कुमार पाटीलचा आणि त्यानंतर मात्र कुमार पाटीलची आलेली ती मॅच विनिंग इनिंग. जबरदस्त फटकेबाजी. कॉंग्रॅच्युलेशन शिवसाई शेलू, हार्ड लक टीम श्री गणेश मानकिवली. सतीजी खारीक यांच्याकडनं 10,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. ते शिवसाई शेलू टीमला आणि ते त्यांच्याकडनं तुम्हाला लगेच मिळतील 10,000. आणि ते मैदानाच्या आतमध्ये देखील आलेत. ते कॅश प्राइज तुम्हाला जरूर देतील. काय मॅच फिनिश केली आहे, वाडा फिनिश. इतक्या मोठ्या टीमला